नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे 16 पाकळ्यांचे फूल बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे फूल बनवण्यासाठी आपल्याला 6 नंबरचे लाल मोती लागणार आहेत, 6 नंबरचे पांढरे मोती, सुई लागणार आहे, तंगूस आणि कात्री लागणार. तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि खाली गाठ मारून घेतलेली आहे आणि इथं पांढरे 8 मोती ओवून घ्यायचे आहेत. 8 मोती घेतलेत आपण. हे 8 मोती घेतल्यानंतर खालून 2 मोतीमधून सुई काढायची, म्हणजे 8 मण्यांचं गोल तयार करायचं आहे. ते एक लाल मोती घालायचं आहे आणि इथं परत 7 पांढरे मोती घ्यायचे. असे आपण 7 मोती घेतलेले आहेत. परत इथं 3 लाल मोती घ्यायचे आणि आता हे 3 मोती सोडायचे आणि खालच्या एका मोतीमधून, पांढऱ्या एका मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. आता इथं परत 6 मोती घ्यायचे आपल्याला पांढरे. अतिशय सुंदर दिसतं हे फूल. आता अधिक महिन्यामध्ये तुम्हाला वाण देण्यासाठी पण चांगलं आहे. आता परत हे खालचा जो सुरुवातीला लाल मोती घातला होता त्या लाल मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आणि वरच्या पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून काढायची पुढची पाकळी करण्यासाठी आपल्याला. आता इथं पण तसंच करायचं आहे. एक लाल मोती आणि परत 7 पांढरे मोती घ्यायचे. सात घेतले मोती आणि परत 3 लाल मोती घ्यायचे. 7 मोती झाले पांढरे. आता 3 लाल मोती घ्यायचे आणि हे 3 मोती सोडायचे लाल आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. आपण हे 8 पाकळ्याचं फूल अगोदर बघितलेलं आहे, तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 16 पाकळ्या करायच्या त्याचे. तर परत तसंच करायचं. ते 6 मोती घ्यायचे पांढरे आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची आणि परत खालच्या दुसऱ्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. हे 2 पाकळ्या झाले. अशा आपण 8 पाकळ्या करून घेऊयात. हे आता 8 पाकळ्याचं नेहमीसारखा फूल तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, दुसरी पाकळी करण्यासाठी ह्या 3 मोतीमधून सुई काढायची. पांढऱ्या 3 मोतीमधून सुई काढायची. आता 3 मोतीमधून सुई काढली आपण. आता इथं एक लाल मोती घालायचा आहे. लाल मोती घेऊन दुसऱ्या पाकळीतल्या आपण तिसऱ्या मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची. अशा प्रकारे तिसऱ्या मोतीमधून काढली आपण सुई आणि आता इथं परत 3 पांढरे मोती घ्यायचे, म्हणजे दुसरी पाकळी बनवतो आहे आपण. आणि परत इथं 3 लाल मोती घ्यायचे. तर परत तसंच करायचं आहे. हे 3 मोती लाल सोडायचे आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूने. म्हणजे 2 पाकळ्याच्या मध्ये अजून एक पाकळी बनवायची आपल्याला. अशा प्रकारे आता इथं आपण 2 मोती घ्यायचे पांढरे आणि इकडच्या ही जी मोती घातली होती आपण 3 नंबरची त्याच्यामधून परत सुई काढायची. म्हणजे दोन्हीच्या पाकळीमध्ये अजून एक पाकळी तयार झाली. अशा प्रकारे आता ही पाकळी झाली. दुसरी करताना आपण ह्या लाल मोतीमधून काढायची सुई, दुसऱ्या पाकळीपर्यंत घेऊन जायची आपण. आता ही सुई आपण ह्या 4 मोतीमधून काढूया पांढऱ्या. आता परत इथून वरून तिसऱ्या मोतीपर्यंत सुई काढायची. 3 मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूनी. तर इकडं कसं बनवलं होतं तसंच बनवायचं इथं पण. तर सुरुवातीला एक लाल मोती घालायची
आणि परत इकडून खालून तिसऱ्या मोतीपासून ते 3 मोती सोडून वरच्या बाजूने सुई घ्यायची, एकाच मोतीमधून घ्यायची सुई. इकडं कसं केलं तसंच बनवायचं आहे. आता इथं परत आपण 3 पांढरे मोती घ्यायचे आणि परत 3 लाल मोती घ्यायचे. आणि परत ते 3 लाल मोती सोडायचे आणि खालच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. तर परत 2 मोती घ्यायचे आणि इकडून तिसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. अशा प्रकारे हे दुसरं एक पाकळी झालेली आहे. म्हणजे 8 पाकळ्या आपण सुरुवातीला केल्या होत्या, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक एक पाकळी घालून परत त्याचे 16 पाकळ्या बनवायच्या आहेत आपण. आता परत ह्या 4 मोतीमधून सुई काढायची. आता सगळे पाकळ्या आपण असे बनवून घेऊया. तर परत 3 मोतीमधून सुई काढायची. आता इथं एक लाल मोती घालून अगोदर 2 पाकळ्या जोडून घ्यायच्या त्या. परत 3 वरच्या एका मोतीमधून सुई घ्यायची, चौथ्या मोतीमधून. आता हे कसं बनवलं तसंच आपण हे सगळ्या पाकळ्या जोडून घेऊया. म्हणजे सगळे 8च्या 16 पाकळ्या होतात. अशा प्रकारे सुंदर असे 16 पाकळ्यांचं फूल तयार झालेलं आहे. बरोबर हे 16 पाकळ्या झालेल्या आहेत. तर सुंदर असे फूल आपण गौरी गणपतीमध्ये किंवा देवासमोर नैवेद्याची वाटी ठेवण्यासाठी किंवा मकर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी पण वापरू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.